कल्याणच्या फिश एक्वेरियम मध्ये। इकडे बघा खूप मोठा फिश आहे, मी तुम्हाला दाखवते। हे एक्वेरियम कल्याणच्या आधारवाडी रोड गणपती मंदिर जवळ आहे। या एक्वेरियमची तिकीट पर पर्सन 100 रुपये आहे। तर तुम्ही सगळ्यांनी पण या आणि एन्जॉय करा। आपल्या सोबत किया, रियांश, बिट्टू, शरद काकी, गुगी काकी आणि रितेश आणि आपल्या आई पण आलेल्या आहेत। ही आहे अशी आपली एंट्री एक्वेरियमची। इथून आहे एंट्री। मम्मीने तिकीट्स आणल्यात। किया हो चल बघा, फुल फिश वाली वाइब्स येत आहेत। तिचे 3 वर्ष सांगा, 3 वर्ष सगळे येत आहेत। ही अशी आहे आपली एंट्री। हे बघा गाईस, सगळ्यात पहिले आहे गोल्ड फिश। इथे तुम्ही आमच्या घराच्या फिश टँक मध्ये सुद्धा पाहिले असेल। त्यानंतर इथे ब्लॅक कलरची मॉली आहे। जास्त फिशेस माहित नाहीत, पण ज्या ज्या आम्ही आमच्या एक्वेरियम मध्ये पाळल्या त्याच्या माहिती आहे। हे बघा, अजून एक आहे गोल्डफिश सारखंच वाटतंय, मोठे आहेत फक्त। मस्त व्हाईट आणि ऑरेंज दोन्ही कलर मध्ये, खूप सुंदर आहे। इकडे ह्या फिश आमच्या घरी आहेत ऍक्च्युली। सेम हीच फिश आहे आमच्याकडे। खूप जास्त ब्रीडिंग करणारे फिश आहे, नाव नाही आठवत आहे मला। छान आहे, खूप छान आहे, छोटे छोटे फिशेस। इकडे थोडासा वेगळा टाइपची फिशेस आहेत। हे बघा, वेगळंच दिसते एकदम, मस्त आहे बघा, खूप बारीक। तिथे बघा असे अजून एक छोटे, त्याला डॉलर बोलतात। ही वाली जी आहे याला डॉलर बोलतात, तर बाकीच्यांचं नाव नाही माहिती मला। ती पण आम्ही पाळलेली होती आधी। ब्लॅक गोल्ड फिश दिसते मला इथे, खूप सुंदर। वाव, किती ब्युटिफुल आईज आहेत बघा तुम्ही ह्यांच्या, मस्त दिसते, खूपच जास्त सुंदर। इकडे रितेश मूर्खासारखा करतोय आमचा। ही एंजल आहे, ही पण मला येते, ही पण आम्ही पाळलेली आहे। एंजल नाव आहे या फिशचं, आणि ही वाली नाही माहिती, ही एंजल आहे। छोटे छोटे फिशेस आहेत। परत एकदा गोल्ड फिशची एक वेगळी प्रजाती आहे। थोडेसे ब्लॅक स्पॉट्स पण येतात छान। हिची ते टेल खूपच जास्त सुंदर आहे। सगळ्यांना ऑक्सिजन सुद्धा लावलेला आहे, कारण गोल्ड फिश ऑक्सिजनच्या बिना असेच राहत नाही। वाव, रेड कलरचे मस्त एकदम, खूप सुंदर दिसते ते फिशेस। त्यांचं मला नाव नाही माहिती, पण खूप छान दिसते। रेड कलरचं एकदम सुंदर, वेगळंच ग्लो आहे असं वाटतंय। ह्यांच्या आतमध्ये ग्लो स्टिक आहे, मस्त वाटतंय। इकडे अजून एक डॉलर सारखे स्पीशीज आहेत, मस्त। थोडे मोठे फिश आहेत, खूप जास्त मोठे आहेत हे। ब्लॅक कलरचे खूप मोठे आहेत, म्हणजे हाता एवढे। खूप मस्त फिश आहेत एकदम, 4च आहेत पण खूप सुंदर, एकदम मोठे आहेत। इथे परत एकदा सेम गोल्डफिश सारखंच आहे, लेझी गोल्डफिश आहे, त्या जास्त स्विम नाही करत। सगळ्यांना एक सेपरेट फिश टँक दिलेला आहे इकडे, मस्त दिसतंय। इकडे अजून एक आहे अशी वेगळीच फिश आहे, ही पण छान दिसते एकदम, एकदमच भारी दिसते। फिश टँक मध्ये व्हाईट लाईट्स आहेत म्हणून एकदम क्लिअर दिसतात फिशेस। ह्याचे तर डोळे स्क्वेअर आहे, मस्त दिसते, एकदम सुंदर, अप्रतिम देखावा फिशेसचा। वाव, हे सगळे एकाच जागेवरती जमा झालेत लाईनीमध्ये, खूप सुंदर आहे बघा।
मला वाटतं त्यांना आताच खायला टाकलेलं आहे म्हणून ते असे जमा झालेले आहेत. मस्त दिसत आहेत खूप सगळ्या. इकडे अजून छोटे 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 फिशेस आहेत. खूप छोटे आहेत हे सगळे. त्यांना असं जोर जोरात बँग करू नका प्लीज. इकडे आल्यावरती त्यांना डिस्टर्ब करू नका. त्यांचं ॲटमॉस्फिअर बिलकुल हलवू नका. असं बँग करून ते रिॲक्शन दाखवतात म्हणून आपल्याला छान वाटतं, पण त्यांना कुठेतरी डिस्टर्ब होत असतं म्हणून तसं नको करायला पाहिजे अशा जागेवरती आल्यावर. इकडे खूप कमी फिशेस, इथे काहीच नाही बघण्यासारखं. इकडे अजून ब्लॅक गोल्ड फिशेस आहेत. ब्लॅक लेझी गोल्ड फिशेस खूप मस्त दिसत आहेत, पण ॲक्च्युली खूप ब्लर झालं आहे यांचं. आपण दुसऱ्या साईडला आलो आहे. एकदम इथली वाईब बघा. ब्ल्यू LED लाईट्स लावून मस्त ब्ल्यू बॅकग्राऊंड करून एकदम मस्त वाईब बनवली आहे इथल्या लोकांनी. इथे पण वेगळ्या टाईपचे गोल्ड फिशेस आहे. हे पण तसंच वाटतंय काहीतरी सेम आहे. इकडे हा रिकामा फिश टँक, त्याच्यात काहीच नाही. हा पण रिकामा, ह्याच्यात एकच फिश आहे. एकदम वाव, एकदम युनिक आहे, पण एकच आहे. खूप वेगळीच आहे एकदम. त्याच्या अंगावरती ऑरेंज कलरचे स्पॉट्स आहेत. खूप मस्त दिसते. ऑरेंज डोळा आहे ते. डॉलर सारखंच आहे सेम. मस्त दिसते. इकडे एक ओपनिंग आहे, दुसऱ्यांच्या रस्त्याचे असेल मे बी. इकडे पण खूप वेगळेच फिशेस आहेत, एकदम डिफरंट. खूप छान दिसते. याचा पॅटर्न वेगळाच आहे सगळ्यांच्या अंगावरती. 4-5 इथं आल्या आहेत अशा, तर मरायला आले आहेत. मस्त दिसते. हाय. इकडे अजून कलरफुल फिशेस आहेत. ग्रीन, रेड, ऑरेंज मस्त. इकडे खूप जास्त फिशेस आहेत, खूप जास्त मस्त. सिल्वर फिशेस. इकडे पण मोठे फिशेस आहेत, मोठे गोल्ड फिशेस आहेत. मस्त दिसतात. सगळे एकाच जागेवरती अट्रॅक्ट झालेत, काय माहिती काय तिकडे. इकडे पण मोठे मोठे फिशेस आहेत. हे बघा, खूप मोठे व्हाईट कलरचे फिशेस आहेत. खूप सुंदर दिसते, एकदम अद्भुत. इथे खूप जास्त मोठा फिश टँक आहे. आता मोठे मोठे फिश टँक आलेत. हे खूप लहान होते. खूप मोठा मासा याच्यात पहा. पाणी डर्टी म्हणून ते क्लिअर दिसत नाही आहे, पण खूप मोठा आहे. मस्त दिसतो, पण मोठे मोठेच मासे. LED लाईट म्हणून. हो, इकडे पण मोठंच आहे. हो, त्यांचा ऑक्सिजनमुळे पाणी इतकं हलत आहे. हा, किती मोठी आहे. लिटरली खूप मोठी आहे. तिथे पण आहे. वाव, मस्त. ते ब्लॅक फिश पण आहेत खूप मोठे. ही आहे मेन जागा, मेन स्पेशालिटी या जागेची. चला, हे बघा, हे बघा, सगळे प्रकारचे फिश आहेत इकडे. एकदम डिफरंटच वाटतं. इथे खूप मोठावाला पण आहे. एकदम वेगळीच वाईब येते इकडे. इथे पण खूप एकदम गजब वाटतं. एकदम कसं वाटतंय, मस्त, एकदम वेगळंच वाटतंय. खूपच छान आहे. हो, थंड थंड वाटतंय गायस एकदम. हे बघा, इकडे अजून मोठे फिशेस आहेत. मस्त, एक नंबर. खूप सुंदर आहे बघा गायस. साईडला पण आहे थोडं थोडं. एकदम मोठे मोठे फिश, एकदम जास्त गार वाटतं इकडे. स्टिल झालेत सगळ्या फिशेस आम्हाला पाहून.
ही वाली खूप मोठी आहे. वाव, एकदम सगळे स्टील झाले त्यामुळे खूप जास्त आहेत बघा. पूर्ण स्क्रीन भरली, एवढे सारे फिशेस आहेत. वरती सुद्धा आहेत, एका दुसरीच आहेत वरती पण आहेत खूप सारे. हॅलो, बिट्टू आणि रियाज खूप खुश आहे तिकडे. हो, एवढा मोठा. अरे बापरे, खूप सुंदर आहे सगळं. किती लिटरली आपल्या साईजचे आहेत. वाव, किती मोठे आहेत. पोरं तर बघा खूप खुश झालेत बघा. खूप मोठे मोठे फिशेस आहेत. कसं वाटतंय तू मागच्या ब्लॉगमध्ये? ए पा गप्पा काय पण बोलू नको. मग किती खातात बाई, किती मोठे आहेत बाप रे. हा तर खूपच मोठा आहे. मोठे मोठे. पकडा पकडी खेळता येते. पकडा पकडी. ही वाली सर्वात मोठी. ही पण खूप जास्त झाड आहे. आता बघितलं आहे आम्ही सगळं. बाय बाय बोलूया एक्वेरियमला. आणि इकडे सुरुवात आहे जत्रा. हो, आता आम्ही जत्रेत पोहोचलो आहे. बोला, जायचंय? हे बघा गाईस, खूप मस्त आहे. हे बघा आकाश पाळणा फिरतोय वरती. आकाश पाळण्यात काय येडा आहे का? कोण घेऊन बसणार आहे आकाश पाळण्यात? नाही नाही, मी नाही जाणार. मस्त दिसते. हे बघा गेम्स पण आहे तिकडे. कशात बसायचंय की या याच्यात? अय्यो, एवढं मोठ्या राईड मध्ये. अरे दोघांची दोस्ती बघा गाईस. ती माझ्यासोबत, तिला पण जायचंय पण ते हरवेल म्हणून जायचं वरच्या. हे तर खूप डेंजर दिसतंय, भीती वाटते बघून. हे वाला तर आम्ही बसलोय. हे तर एकदम डिफरंट आहे बघ रित्या. हे बघ ना, ते पण वेगळे ना. हे राईड्स आपल्या इथे नसतात. ही ट्रेन तर खूप नॉर्मल आहे. हे बघा गाईस, आकाश पाळणा रिकामा फिरतोय, कस्टमर नाही. ब्रेक डान्स तो पण जास्त लवकर नाही. इकडे कियाला इकडे जायचंय. हो हो, पोरं सगळी इकडे तिकडे जायला मागताय. मी जाऊन आले त्यासोबत. तुझ्यासोबत 2 मिनिटं ह्यांचं तर होऊ दे. चालले आहे तिकडे. बेबा तू जाते याच्यात? नाही म्हणते ती.
गाईस ऑन झालंय आता. मस्त मजा घेतात सगळं. काय आहे हे पान मध्ये टाकतात ते इंग्रेडियंट्स आहेत. मस्त वास येतोय गाईस, इतका अप्रतिम वास येतोय ना एकदम. ही स्टोन पण आहे, एडिबल स्टोन आहे. चला पुढे चला चला. ये पकड. ते विकतच नाहीत. व्हाईट वाला मस्त आहे. लोणचं मागच्या अय्यो इतकं मोठा. या मिरची इतकी मोठी. लसूण हे काय वांग दिसते. हे मिरची आहे. हे लिंबू करवंद लिंबू हे लसूण. 150 शॉपिंग आपण पान सेंटर. पान आहे. काय बोल. परत एकदा बघून घ्या. खूप मोठा जायंट फिश मस्त दिसतो. चला आता आपण घरी जाऊया. रडत आहे आपली चिल्लर पार्टी. त्यांना पाहिजे आहे खेळणी. काय झाला तुम्हाला आमचा आजचा व्लॉग मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.